माझ्या घरामध्ये आजकाल असं काही सुरू आहे, दिवस रात्र एकच गोष्ट रिपीट करायची किंवा बोलायची आणि जेव्हा ती गोष्ट भेटते तेव्हा त्या गोष्टीपासून दूर जायचं. तर ती गोष्ट कोणती आहे हे तुम्हाला पुढे समजेलच, पण त्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आज मी होममेड पिझ्झा ट्राय केला आहे. खूप वेळेस बनवला आहे, बट लहान मुलांनी सांगितलं ना आपण बनवणार नाहीत असं काही होऊ शकत नाही. श्रीषा 2-3 दिवस झालं म्हणतीये मला पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे. सो मी आज होममेड पिझ्झा ट्राय केला आहे. पण त्या अगोदर सकाळी सकाळी ब्रेड असेल तर चहा असतोच, त्यामुळे चहा आणि ब्रेड आम्ही तिघांनी मिळून छान असा एन्जॉय केला. आणि श्रीषाला आजकाल स्वतःच्या हाताने सगळं काही करायला आवडतंय, सगळे काही कामे करायला आवडतात. मी इथे खाऊ घालतीये तर नको मीच खातीये, स्वतःच्याच हाताने तिला खायचं आहे. चहा आणि ब्रेड इथं खाऊ घालतीये तर नको मम्मा मीच खातीये असं म्हणून ती स्वतःच खातीये. वेट वेट, तुम्हाला असं वाटत असेल की ही अनहेल्दी गोष्टी का खाऊ घालतीये, तरी ते चहा आणि ब्रेड अनहेल्दीच आहे. बट एखाद्या वेळेस चालतं, कारण की रोज रोज काही आपण खात नाहीत, एखाद्या वेळेस चालतं. येथे मी आज बनवणार आहे केसासाठी तेल. हे खूप फायदेशीर आहे, हे कोणाला काही सांगायची गरज नाही. तर चला सुरुवात करते. हे पहा किती झाडूसारखे झाले आहेत माझे केस. तर चला मी आज इथे तुम्हाला छान असं एक तेलाची रेसिपी सांगणार आहे. तुम्ही कोणत्याही कामात किंवा स्वतःवर मेहनत केली, कंटिन्यू ते काम करत राहिलात तर ती इफेक्ट आहेत ते दिसून येतात आणि ती गोष्ट सुंदर दिसायला लागते. तर त्यामुळे जे काही रिझल्ट आहेत ते दिसून येतात. तर त्याच्यामुळेच केसाची, चेहऱ्याची तुम्ही केअर केला पाहिजे. मी इथे घेतला आहे आवळा कट करून, 2 ते 3 आवळे घेतले आहेत. त्यानंतर घेतली आहेत कडुलिंबाची पाने, छान अशी वॉश करून घेतली आहेत. कढीपत्त्याची पानेही छान अशी वॉश करून घेतली आहेत. आणि जे कोरफडीमधला गर आहे तो मी बाजूला काढून घेतला आहे एका वाटीमध्ये. छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत कडू द्यायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये छान असं थंड झालं की गाळून घ्यायचं. पिल्लूला खायचा आहे पिझ्झा, हो ना श्रीषा? पिझ्झा खायचा आहे. तर इथे मी चपाती घेतली, छान असं खूप सारं तूप टाकलंय खाली कडक होण्यासाठी. थोडीशी कडक झाली ना, पोळल 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 माझ्या बाळा, गरम आहे ते. पोळल. पप्पा आले, पप्पा आले. हो पप्पा आले, ते पप्पा आले. चल 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 बाहेर. पप्पा आले म्हणलं की श्रीषाला खुशी गगनात मावत नाही, कारण की हिला पाहिजे असतं चॉकलेट. ते आले की हिच्या हातामध्ये चॉकलेट ठेवल्याशिवाय ही काही शांत बसत नाही, त्यामुळे पप्पाची वाटच पाहत राहते. अरे का पप्पा काय काय घेऊन आले? पिझ्झाचं सगळं सामान आणलं, सगळं आणलं. हो नंतर खाऊ, हे नंतर खाऊ. हा. आणि श्रीषा 2-3 दिवसापासून म्हणते पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे. त्यांनी एकदा बाहेरून आणला पण एवढा काही टेस्टी लागला नाही आणि तिने हात पण लावला नाही. त्यामुळेच म्हणलं चला घरी बनवून पाहते. त्यामुळे पिझ्झासाठी थोडेसे इन्ग्रेडियंट होते ते आणायला सांगितले होते त्यांना. आणि त्यांनी येता येता ब्रेड वगैरे चीज घेऊन आले होते आणि त्याबरोबर पावही आणले होते. तर श्रीषा एवढी खुश होती ना यामध्येच. मी इथे एक पॅन घेतला आहे, त्यावरती भरपूर तूप घातलं आहे. माझ्याकडे एक चपाती होती, ती पॅनवरती खालची बाजू कडक करून घेतली. वरती ऑमलेटचा एक लेयर दिला. त्यानंतर त्यावरती टमॅटो सॉसेस घातला. त्यावरती बटाट्याचा एक लेयर लावून घेतला. यावरती टॅमॅटो आणि ऑनियन पसरून घेतलं. छान असं भरपूर चीज घातलं आणि छान असं स्प्रेड करून घेतलं आहे भरपूर चीज. मी इथे दिली चिली फ्लेक्स आणि सॉसेस स्किप केले आहेत, कारण श्रीषाला खूप तिखट लागणार आणि ती खाणार नाही, त्यामुळे मी इथे स्किप केलं आहे. पॅनवरती एक झाकण ठेवलं आहे, लो फ्लेमवर इथे 5 मिनटं ठेवलं आहे मी. आणि पिझ्झा श्रीषाचा रेडी होईपर्यंत इथे आम्ही छान असं पाव पण खाऊन घेतो. श्रीषाला केव्हापासून मागं लागली होती ओपन करून दे म्हणून, तर मी इथे ओपन करून दिलं आहे आणि हिची खुशी गगनात मावत नाही. इतकं छान वाटतं नाही हिला काही खायला वगैरे आणलं तर. आणि ते दोघी छान असं पाव एन्जॉय करत होतो.
पिझ्झा होईपर्यंत तोपर्यंत आम्ही छान असा पाव एन्जॉय केला आहे. कारण की श्रीषा केव्हापासून म्हणत होती मम्मी पाव ओपन करून दे आणि ते छान असं पिझ्झा पण रेडी झाला आहे आणि इतकं छान दिसत होता ना पिझ्झा. तर खायला कसा होतो हे तुम्हाला टेस्ट केल्यावरच कळणार आहे. त्यामुळे ते श्रीषाला टेस्ट करायला दिलं आहे आणि कसा लागतोय हे तिची रिॲक्शन पहा. पण त्या अगोदर मी स्टार्टिंगला बोलले होते आमच्या घरामध्ये असं काही सुरू आहे की मी स्टार्टिंगला असं बोलले होते की रात्रंदिवस आमच्या घरामध्ये हे सुरू आहे. तर हे आहे श्रीषा दिवस रात्र म्हणते पिझ्झा आणि जेव्हा मी केला आहे तेव्हा तिला थोडंसं खाऊन पाहायचं आहे आणि नंतर नाही खायचा. आणि एवढा टेस्टी झाला होता पिझ्झा. त्याच्यानंतर मी ब्रेड पिझ्झा करायला घेतला आहे आणि हा पण एवढा टेस्टी झाला होता आणि खूप सारा पिझ्झा एन्जॉय केला आहे मी. तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट माझ्यापर्यंत पोहोचू द्या आणि मला सांगा की पिझ्झा दिसायला कसा होता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो बाय, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.